पुढारी न्यूजच्या ऑडिओ बुलेटिन मध्ये आपले स्वागत। मी रसिका। ऐकूया काही ठळक घडामोडी। लोकसभा निवडणुकीसाठी भाजपकडून 45 पानी संकल्प पत्र जाहीर। छोट्या शेतकऱ्यांना पेन्शनचं आश्वासन, राम मंदिर उभारण्याचाही संकल्प। जनतेच्या अपेक्षा संकल्प पत्र पूर्ण करेल, भाजपाध्यक्ष अमित शहा यांना विश्वास। इतिहासात मोदींच्या कारकिर्दीची विकासासाठी नोंद होईल याची खात्री। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर व्हीव्हीपॅट पडताळणीची संख्या सुप्रीम कोर्टाने वाढवली। प्रत्येक मतदारसंघात होणार 5 मशीन्सची पडताळणी, निवडणूक आयोगाला दिले निर्देश। औरंगाबादेतील बंड शमलं, आमदार अब्दुल सत्तार यांची लोकसभा निवडणुकीतून माघार, काँग्रेस विरोधी प्रचार मात्र करणार। प्रिया दत्त यांचा उत्तर मध्य मुंबईतून लोकसभा निवडणुकीचा अर्ज दाखल, बहिणीसाठी मुन्नाभाई मैदानात। अर्ज दाखल करताना संजय दत्त होता सोबत। नंदुरबारमध्ये उमेदवारी अर्ज भरताना भाजपच्या हिना गावित यांचं शक्ती प्रदर्शन, काँग्रेसच्या के.सी. पाडवी यांनी मात्र गाजावाजा न करता दाखल केला अर्ज। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर पोलिसांची मोठी कारवाई, कारमधून 62 लाख केले जप्त। दाक्षिणात्य सुपरस्टार कमल हसन यांनी केली 2024 लोकसभा निवडणुकीची तयारी। आपल्या मक्कल निधी मय्यम या पक्षाचा जाहीरनामा केला प्रसिद्ध। पुन्हा मोदी सरकार येणार हे सांगायला कोणत्याही ज्योतिषाची गरज नाही, महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलं ट्विट। लालू प्रसाद यादवांच्या राष्ट्रीय जनता दलाचा जाहीरनामा प्रसिद्ध, स्थलांतरित बिहारींसाठी हेल्पलाईन सुरू करण्याचं दिलं आश्वासन। राज्यस्तरीय RTEची पहिली लॉटरी जाहीर, RTEच्या 25% प्रवेशांसाठी 2,46,034 अर्जांची ऑनलाईन नोंदणी। 9,195 शाळांमध्ये 1,16,926 प्रवेशाच्या जागा उपलब्ध। पीर साहेब यात्रेमध्ये 5 बैलगाड्या अंगावरून गेल्यानं मुख्य सेवेकऱ्याचा मृत्यू, नाशिक जिल्ह्यातील सौंदाणे येथील घटना। सातारा महामार्गावरील पाचवड गावाजवळ कार आणि दुचाकीचा अपघात, दोघे ठार तर 4 जखमी, एकाची प्रकृती चिंताजनक। पाण्यासाठी जळगाव महापालिकेवर महिलांचा हंडा मोर्चा, कांचननगर परिसरात वर्षभरापासून भेडसावतीये पाणी टंचाईची समस्या। पिंपरी चिंचवडमधील चिखलीतील कुदळवाडी परिसरात आग, भंगार मालाची 8 गोदामं जळून झाली खाक। अग्निशामक दलाच्या तब्बल 2 तासांच्या प्रयत्नांनंतर आग आटोक्यात। आगामी विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेसाठी टीम इंडियाची 13 एप्रिलला घोषणा, संधी कुणाला मिळणार याबाबत क्रिकेट प्रेमींच्या मध्ये उत्सुकता। याबरोबरच हे बुलेटिन संपलं। ताज्या घडामोडींसाठी ऐका, वाचा आणि पहा पुढारी न्यूज। नमस्कार।